श्लोक 6. द्वौ भूतसर्गौ लोकेऽस्मिन् दैव आसुर एव च दैवो विस्तरशः प्रोक्त आसुरं पार्थ मे शृणु. अर्थ: हे अर्जुना, या लोकी दैवी आणि आसुरी अशी दोन प्रकारची सृष्टी उत्पन्न झाली आहे. यापैकी दैवी सृष्टीचे वर्णन विस्ताराने सांगितले आहे आणि आता आसुरी सृष्टीचे वर्णन तू ऐक, असे भगवंत सांगत आहेत. भूतांचे म्हणजे मानवाचे स्वभाव असे दोन प्रकारचे असतात, एक दैवी व दुसरे आसुरी. दैवी स्वभावाचे लोक म्हणजे अंतर्मुखी, तर आसुरी स्वभावाचे लोक बहिर्मुखी असतात. सर्ग म्हणजे सृष्टी. द्वौ भूत सर्गौ लोकेस्मिन् दैव आसुर एवच. प्राणीमात्रांमध्ये परमात्मा व प्रकृती दोन्हीचा अंश आहे. परमात्म्याचा अंश चेतन आहे, तर प्रकृतीचा अंश हा जड आहे. चेतन अंश परिवर्तनशील जडाशी सन्मुख होतो, म्हणजे तो त्याच्याशी संयोग साधतो, तेव्हा त्यात आसुरी संपत्ती येते. देव म्हणजे परमात्मा, त्याचे प्राप्तीसाठी जे काही सद्गुण व सदाचार ही साधने आहेत, ते सर्व दैवी संपत्ती आहेत. ज्याप्रमाणे भगवंत नित्य आहे, त्याप्रमाणे त्यांची साधन संपत्ती सुद्धा नित्यच असते. म्हणून या साधनांना अव्यय असे इथे म्हटलेले आहे. आणि 4थ्या अध्यायात प्रोक्तवानहम अव्ययम असे सांगितलेले आहे. द्वौ भूत सर्ग. भूत म्हणजे निर्माण झालेले सर्व काही असा अर्थ असला तरी येथे फक्त मनुष्य किंवा मानवासाठी हा शब्द भगवंतांनी उपयोगात आणलेला आहे. कारण माणसात या दोन्ही संपत्ती असतात. अगदी वाईटात वाईट माणसात सुद्धा काही ना काही चांगले गुण हे असतातच, किंवा एखाद्या अतिशय चांगल्या सद्वर्तनी माणसात सुद्धा एखादा दुर्गुण निश्चित असतो. मात्र अशा साधकास या वाईट गुणांची खंत असते. तो आपल्यातून नष्ट व्हावा यासाठी तो प्रयत्नशील असतो. पण काही लोक भजन, नामस्मरण इत्यादी बरोबरच आसुरी संपत्तीचे अनुकरण करताना आपल्याला दिसतात. किंबहुना त्यांचे भजन पूजन अधिक उपभोग मिळावेत, आपल्या भल्या बुऱ्या कामात आपल्याला यश मिळावे यासाठीच असते. पुराणकथातून अनेक असुर तप करीत असत अशा कथा आहेत. जसे रावण, हिरण्यकश्यपू किंवा अगदी भस्मासूर यांचे तप जगाला त्रास देण्यासाठी व स्वतःला नित्य नवे सुखोपभोग मिळावेत यासाठीच होते. असे लोक आपली अहंता सोडण्यास कधीच तयार नसतात आणि त्यांचा नाशसुद्धा या अहंतेपायीच होतो, हे सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे. मात्र नीट विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की प्रत्येक प्राणीमात्रात परमात्म्याचा अंश आहे. तेव्हा तो प्राणी संपूर्ण दुर्गुणी असूच शकत नाही. त्यामध्ये काही ना काही सद्भाव तर असतोच आणि या सद्भावाचा कधी नाश होत नाही. नाभावो विद्यते सतः. माणसामध्ये ज्या भावाचा प्रभाव अधिक असतो त्याप्रमाणे तो सद्गुणी किंवा दुर्गुणी ठरतो. लोकेस्मिन म्हणजे या लोकात, म्हणजे पृथ्वी तलावर. माणसाने या लोकी जन्माला येऊन आपले हित साधले पाहिजे. पण काही माणसे या मानव देहाचा उपयोग फक्त आपल्या भोगासाठीच करताना आपल्याला दिसतात, किंवा तसे ते करतातच. खरे तर मानवामध्ये भगवंताचा अंश विशेषत्वाने प्रगट होतो. इतर प्राणी मात्रात सुद्धा दैवी गुण आढळतात. अर्थात ते अगदी अल्प प्रमाणात असतात. जसे आपल्या अपत्याबद्दल प्रेम किंवा अपवादात्मक परिस्थितीत प्राणी इतर प्राण्यांबद्दल दयासुद्धा दाखवतात. मात्र भगवंताने ज्यांना मनुष्य योनीत जन्म दिला आहे त्यांच्याबद्दल भगवंत फारच आशावादी आहेत की हे लोक आपले कल्याण करून घेतील असे त्यांना सातत्याने वाटत असते. आणि यासाठीच ते युगायुगात प्रगटसुद्धा होतात आणि सद्गुणांचा प्रचारसुद्धा करताना आपल्याला अनुभवायला मिळते. त्यांना बुद्धी, वाणी, विवेक याची देणगी दिली आहे. मात्र मनुष्य याचा जेवढा हवा तेवढा उपयोग करताना दिसत नाही. नीच योनीतील प्राणी आपले पाप भोगून संपवतात. ते नवीन पाप करत नाहीत. पण माणूस या जन्मात तसे करताना दिसत नाही. आपल्या पापामध्ये ते नित्य भर घालताना आपल्याला दिसतात.
माणसाने वेळीच सावध होऊन यावर आपला आपण उपाय करावा व कल्याणाचा मार्ग स्वीकारावा. आणि काय चांगलं किंवा काय वाईट हे सुद्धा कळण्याची मानवाला भगवंताने एक चांगली बुद्धी दिलेली आहे. ही सुद्धा लक्षात घेण्याजोगी गोष्ट आहे. दैवो विस्तरशः प्रोक्त. भगवान म्हणतात की दैवी संपत्तीचे विस्ताराने वर्णन केले आहे. या अध्यायात दैवी संपत्तीचे एकूण 26 गुण किंवा लक्षणे सांगितली आहेत. तसेच यापूर्वी अध्याय 14 मध्ये ज्ञानाच्या 20 साधनांमध्ये, तर 13व्यामध्ये भक्तांच्या लक्षणात, अध्याय 12व्यामध्ये आणि स्थितप्रज्ञाचे लक्षणात अध्याय 2 मध्ये सर्व जे वर्णन केलेले आहे ते दैवी संपत्तीचेच आहे आणि ते अत्यंत विस्ताराने भगवंताने सांगितलेले आहे. आणि त्याच्यावर माऊलींसुद्धा खूप मोठ्या चांगल्या पद्धतीने त्यांचे विचार मांडून आपल्याला शहाणे करायचा खूप मोठा प्रयत्न केलेला आहे. आसुरम पार्थ मे शृणु. भगवान म्हणाले आता आसुरी संपत्ती विस्ताराने सांगणार आहे. ते विस्ताराने सांगण्याचे कारण सुद्धा तू लक्षात घे की या आसुरी संपत्तीचे परिणाम फार महाभयंकर आहेत. ते माणसाला जर कळले तर नीच योनीतील विविध दुःख त्रास माणसाला भोगायला लागणार नाही. यासाठी तो सर्व गोष्टींपासून दूर राहील व स्वतःमध्ये दैवी संपत्तीचा विकास करून घेईल. माणसाला एकदा चांगले काय आहे ते कळले तरी सुद्धा वाईट काय आहे ते माहीत असायला पाहिजे. म्हणजेच माणूस त्यापासून दूर राहतो. जसे अग्नीच्या स्पर्शाने भाजते, दाह होतो आणि हे एकदा माणसाला अनुभवायला आले की माणूस अग्नीला स्पर्श करायला धजावत नाही. त्याचप्रमाणे माणूस आसुरी संपत्तीच्या पासून दूर राहून आपला उद्धार करून घेईल असा आशावाद इथे भगवंत व्यक्त करीत आहेत. इथे आपण थांबूया.